हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असतील. फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला कोणी क्रिटिसाइज करतं ना, जेव्हा कोणी आपल्याला क्रिटिसिझम एवढं प्रमाणात करतं की आपल्याला स्वतःबद्दल डाऊट वाटायला लागतो की खरंच मी तशी आहे का? किंवा मी तसा आहे का? या क्रिटिसिझमला कसं फेस करायचं? किंवा दुसऱ्यांचे विचार तुम्हाला डिस्टर्ब नाही करतील किंवा दुसऱ्यांचं ओपिनियन, विचार म्हटल्यापेक्षा ओपिनियन इज द बेस्ट वर्ड फॉर दॅट, की बऱ्याचदा असं होतं दुसरा व्यक्ती येऊन तुम्हाला असं बोलून जातो, तू अशा प्रकार, तू असा आहेस, तू तसा आहेस, किंवा तू अशी आहेस तशी आहेस. अशा वेळी आपण स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवायचं, म्हणजे त्यांचं ओपिनियन आपल्यावर आपण स्वतःला क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. असं काय करायचं की ज्यामुळे आपण सेल्फ क्रिटिसिझम अवॉइड करू शकू? त्यासाठी एक उपाय आहे की जेव्हा तुम्हाला कोणी असं येऊन ओपिनियन देऊन जातं ना, तर तेव्हा फक्त स्वतःला एकच गोष्ट सांगायची मनातल्या मनात, की समोरचा जो बोलतोय ते त्याचं ओपिनियन आहे, ते त्याच्या जागी त्याला जे वाटते तो बोलतोय, पण ते खरं नाही आहे. मला माहिती आहे मी कशी आहे. सो ही खूप सोपी गोष्ट आहे करायला. पण कधी-कधी ना समोरच्याचं ओपिनियन इतकं आपल्याला त्रास देऊन जातं, इतका आपल्याला त्याचा हर्ट होतो किंवा त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा त्याचा इफेक्ट होतो, की आपण खरंच स्वतःला तसं समजायला लागतो. समोरचा आपल्याला म्हणतोय की तू त्या लायकीचा नाही आहे किंवा तू त्या लायकीची नाही, तेव्हा आपल्याला खरंच वाटायला लागतं, खरंच मी या लायकीची आहे की नाही, लायकीचा आहे की नाही. मग आपण आपल्यावरच इतके हार्श होऊन जातो की आपल्याला समोरच्याचंच म्हणणं बरोबर वाटतं आणि आपण स्वतःलाच हर्ट करतो. आणि ते सगळ्यात खराब गोष्ट आहे, कारण तुम्ही जर स्वतःला हर्ट करताय ना दुसऱ्या व्यक्तीसाठी, की दुसरा म्हणतोय की तू तशी आहेस, तसा आहेस, तर त्यासाठी जेव्हा आपण स्वतःला त्रास देतो ना, तर ते सगळ्यात मोठी चुकी तुम्ही करतात तेव्हा. कारण तुम्ही समोरच्याला नाही बदलू शकत फ्रेंड्स. या जगात जे आजूबाजूचे लोकं आहेत ना, जे त्यांचं ओपिनियन तुम्हाला टार्गेट करतात ना, तेव्हा तुम्ही त्यांना कितीही प्रयत्न केले तरी ते नाही बदलू शकत. त्यांना जसे आहे ते तसेच राहू द्यायचे. त्यांना उत्तर देण्याचीही गरज मला वाटत नाही. मला तर असं वाटतं की अशा लोकांसाठी ना तुम्ही साफ त्यांना दुर्लक्ष करायचं आणि तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करायचं. मेनली की तुम्ही तुमच्या कामात अजून चांगले कसे होऊ शकता, रॅदर दॅन की त्यांचं ओपिनियन काय आहे. ते त्यांचं ओपिनियन आहे फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं आहे, हो ना?